आखातातील युद्धाचे परिणाम भयावह आहेत. अजून ते पूर्णतः आपल्याला जाणवत नसले तरी आर्थिक बाजारावर त्याचा परिणाम अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. कशा स्वरूपात? एक आकडेवारी सांगतो, तुम्हाला समजू शकेल. क्रूड ऑइल म्हणजे जे पेट्रोल तयार करण्यासाठीचं क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो, त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव साधारण 40% वाढले आहेत. इतकंच नाही तर नॅचरल गॅस जो आहे तो साधारण 14% ते 15% पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेला आहे त्याचा भाव. डॉलर हा 2.5% पर्यंत महाग झालेला आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरचा जर विचार केला तर डॉलर इंडेक्समध्ये 2.5%ची वाढ पाहायला मिळते. दुसरीकडे सोनं हे साधारण 3.5% ते 4% खाली कोसळलं आहे. इतकंच नाही तर चांदी ही 10 ते 11% खाली आलेली आहे. इंडेक्सचा जर आपण विचार केला तर भारतीय शेअर बाजार हा साधारण 10% ते 11% करेक्ट होताना म्हणजे खाली कोसळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अरबो कोट्यवधी रुपये जे आहेत ते आतापर्यंत गुंतवणूकदारांचे वाया गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये दुबईच्या मार्केटचा जर आपण विचार केला, रिअल इस्टेट मार्केटचा, तर दुबईचं रिअल इस्टेट मार्केट हे साधारण 30% करेक्ट झालेलं आहे. गुंतवणूकदारांना यात संधी दिसतीये, मात्र ती लगेच आत्ताच आहे का, आत्ता बॉटम आहे का, आत्ता आपण गुंतवणूक करू शकतो का, अनेक प्रश्न आहेत. सहजासहजी लगेच तातडीने गुंतवणूक करणं टाळा, कारण अजून चित्र स्पष्ट होत नाही की अर्थव्यवस्था कोणत्या दिशेनं जाईल. त्यामुळे अडचणीचा काळ आहे. अजून गॅसचा प्रश्न आणखी अडचणीचा होत जाणार आहे. गॅस हा अत्यंत कळीचा मुद्दा असेल पुढच्या काळामध्ये. अनेक महत्वाच्या फॅक्टरीज ज्या आहेत त्या बंद होताना पाहायला मिळतात गॅस तुटवडा असल्यामुळे, आणि त्यातून बाजारावर मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे थोडं सांभाळून अर्थव्यवस्थेवर युद्धाचे परिणाम हे गंभीर स्वरूपात होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पावलं जपून टाका, गुंतवणूक जपून करा, अन्यथा एक मोठी गटांगळी खाण्याची वेळ येऊ शकते. अजून बाजार स्थिरावला आहे किंवा तो जो आपल्या अत्यंत बॉटमला आलाय अशा स्वरूपाचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या नव्या विषयासह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.